2018 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न असे होते की जे NCERT मधून डील होतात आणि आपण कशाबद्दल बोलतोय जॉग्राफी सब्जेक्ट बद्दल. डायरेक्ट आन्सर काय आहे ओरोग्राफिक रेनफॉल आणि याचा रेफरन्स आपल्याला कुठे मिळतो तर आपलं फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी ही जी NCERT आहे त्याच्या पेज नंबर 89 वरती ओरोग्राफिक रेन वेगवेगळ्या प्रकारचे रेनफॉलचे टाइप दिलेले आहेत. त्यामध्ये ओरोग्राफिक रेनफॉल बद्दल सांगितलेलं आहे. 7 ते 8 प्रश्न जरी आपल्याला सापडतायत की जे NCERT मधून आपल्याला डील करता येतात. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कोजल IAS. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण NCERT ची बॅच लॉन्च करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण 2017 पासून 2023 मध्ये MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये NCERT मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत तर याचा एक ओव्हरव्ह्यू आपण इयर बाय इयर घेत चाललो आहोत. याआधी आपण एक पूर्ण सिरीजच चालू केलेली आहे. त्यामध्ये 2017चा पेपर आपण बघितला होता. आता आपण 2018चा पेपर आज बघणार आहोत. तर सुरू करू आपण. 2018 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न असे होते की जे NCERT मधून डील होतात आणि आपण कशाबद्दल बोलतोय जॉग्राफी सब्जेक्ट बद्दल. तर सगळ्यात पहिला प्रश्न इथे आपल्याला दिसतोय, फाइंड आउट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्लॅनेटरी इव्हेंट्स फ्रॉम इक्वेटर टू पोल. म्हणजेच काय तर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आणि मग यामध्ये आपल्याला वेस्टर्ली, ट्रेड विंड आणि पोलार विंड असे सिक्वेन्स दिलेले आहेत. वेस्टर्ली, ट्रेड विंड, पोलार विंड, ट्रेड विंड, वेस्टर्ली, पोलार विंड आणि असे कॉम्बिनेशन दिलेले होते. तर आता यामध्ये जर आपण NCERT मध्ये आलो, कोणत्या NCERT मध्ये तर फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी ही जी आपली NCERT आहे 11वीची त्याच्या पान नंबर 80 पेज नंबर आहे. त्यामध्ये आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राम मध्ये आपल्याला इथे ट्रेड विंड्स बद्दल दिलेलं आहे. नॉर्थ ईस्ट ट्रेड, साऊथ ईस्ट ट्रेड, त्यानंतर वरती वेस्टर्ली दाखवलेले आहेत, त्यानंतर पोलार ईस्टर्ली दाखवलेले आहेत आणि मग वरती ते पोलार विंड्स आहेत, ऍक्च्युअली पोलार वोर्टेक्स. सो इथून जर आपण सिक्वेन्स बघितलं तर आपल्याला काय दिसतं की ट्रेड विंड आहेत, त्याच्यानंतर वेस्टर्ली आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे पोलार विंड बघायला मिळतात. म्हणजे ट्रेड विंड पहिले येतील, मग वेस्टर्ली येणार आणि मग पोलार विंड. डायरेक्टली त्या डायग्राम मधून आपल्याला हा प्रश्न तिथे डील होतो. हा झाला तुमचा पहिला प्रश्न जो आपल्याला NCERT मधून सापडतोय. दुसरा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ केमिकल विदरिंग. म्हणजे काय तर खालीलपैकी कोणता रासायनिक विदरणाचा प्रकार नाही. आता सोल्युशन, ऑक्सिडेशन, कार्बोनेशन आणि करोजन असे 4 ऑप्शन दिलेले होते. बऱ्याच वेळेस काय होते की कोणता प्रकार आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आरामात आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग आपण जर आपल्या या पुस्तकामध्ये आलो, आता पुन्हा फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी पान नंबर 40 आहे त्या पुस्तकातला, तर केमिकल विदरिंग प्रोसेसचा पूर्ण डिटेल त्यामध्ये दिलेलं होती आणि पहिलीच लाईन होती त्यामध्ये की ग्रुप ऑफ विदरिंग प्रोसेस दॅट इज सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. म्हणजे तुमचं इथे या प्रश्नामध्ये जे आहे सोल्युशन हे केमिकल विदरिंग मध्ये येत आहे, ऑक्सिडेशन हे केमिकल विदरिंग मध्ये येत आहे, कार्बोनेशन हे देखील केमिकल विदरिंग मध्ये येत आहे आणि त्यांनी नॉट विचारलेले. म्हणजे काय तुमचा आन्सर सरळ सरळ काय असायला पाहिजे करोजन. त्यामुळे हा दुसरा एक प्रश्न झाला की जो आपल्याला डायरेक्टली NCERT मधून तिथे सापडतोय. आता तिसरा प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, मोस्ट ऑफ द फिशिंग ग्राउंड्स ऑकर इन एरियाज वेअर कॉन्टिनेंटल शेल्फ इज वाईड. त्यानंतर फिशिंग ऍक्टिव्हिटीज वेल डेव्हलप्ड इन वॉर्म ट्रॉपिकल वॉटर्स. मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट ब्रिंग प्लांट न्यूट्रिएंट्स फॉर फिश. जे न्यूट्रिएंट आहेत माशांना लागणार आहे ते त्या कोल्ड करंट आणि वॉर्म करंट मिक्स होण्यामुळे तिथे मिळतात. आणि इनलँड फिशरी आर मोर सिग्निफिकंट दॅन अदर टाइप्स इन इंडिया. असे 4 ऑप्शन इथे दिलेले होते. आता डायरेक्टली सगळे स्टेटमेंट जरी आपल्याला सापडत नसले तरी आपल्याला एक बेसिक आयडिया मिळते. आपण जर हा पुन्हा 112 पान नंबर आहे बघा, फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी NCERT त्यामधलं 112 पान नंबर, इफेक्ट ऑफ ओशन करंट. आणि तिथे आपल्याला खाली एक लाईन दिलेली आहे त्यांनी, द मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट, द मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट इट विल हेल्प इन हॅव्हिंग गुड फिशिंग ग्राउंड्स.
एक सेकंड. Mixing of warm and cold current, it will help in having we can say good fishing ground. So it will help replenish the oxygen and favor the growth of planktons, म्हणजे जे माशांचा आहार आहे. आणि this will be primary food for the fish population. The best fishing grounds in the world exist mainly in these mixing zones. आणि हा प्रश्न बऱ्याचदा विचारून झालेला आहे, किंवा फिशिंग ग्राउंड्स कुठे आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. तर वॉर्म आणि कोल्ड करंट जिथे मिक्स होतात त्या भागामध्ये आपल्याला चांगले फिशिंग ग्राउंड बघायला मिळतात. सो इथे ऑप्शन जर आपण बघितले तर पहिलं तर आहे किंवा मोस्ट ऑफ द फिशिंग ग्राउंड ऑकर इन एरियाज वेअर कॉन्टिनेंटल शेल्फ इज वाईड. तसं बघायला गेलं हे वाक्य बरोबर आहे. आणि जेव्हा आपण एनसीईआरटी मध्ये कॉन्टिनेंटल शेल्फ बद्दल बोलतोय तिथे आपल्याला याचा रेफरन्स एक प्रकारे इनडायरेक्टली येतोय. कॉन्टिनेंटल शेल्फ रिलेटेड जेव्हा माहिती दिलेली आहे. त्यानंतर दुसरं आपण बघतोय फिशिंग ऍक्टिव्हिटीज वेल डेव्हलप्ड इन वॉर्म ट्रॉपिकल वॉटर्स. हे देखील बरोबर आहे, हे वाक्यही बरोबर आहे. जे वॉर्म ट्रॉपिकल वॉटर्स आहेत तिथे फिशिंग ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होती. त्यानंतर मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट, हे तर डायरेक्टली वाक्य आत्ताच त्या पानावरती आपण बघितलं. आणि इनलँड फिशरीज आर मोर सिग्निफिकंट, हे चुकीचं आहे. मराईन फिशरीज जास्त सिग्निफिकंट राहत आहेत, त्यामुळे इथे डी चुकीचं आहे. म्हणजे ए बी आणि सी स्टेटमेंट ए बी सी करेक्ट आहे. तर याचा एक जर आपण बघायला गेलं तर इनडायरेक्ट रेफरन्स आपल्याला एनसीईआरटी मध्ये बघायला मिळतोय. आणि हा तो पॉइंट होता 112 पान नंबर. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पुढचा प्रश्न ह्युमन जॉग्राफी बद्दलचा आहे. ह्युमन जॉग्राफी त्यांनी विचारलेला आहे की विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या स्तूप हा कसा असतो, म्हणजे जो आपण म्हणतो पॉप्युलेशन पिरॅमिड. तर ते डायरेक्टली त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, किंवा नॅरो बेस, वाईड टॉप, वाईड बेस, वाईड टॉप, असे कॉम्बिनेशन दिलेले आहेत. तर डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा जो पॉप्युलेशन पिरॅमिड आहे तो कसा असतो. आता आपण जेव्हा आपल्या एनसीईआरटी मध्ये येतो, 8वीचं पुस्तक आहे रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट नावाचं, त्या पुस्तकामध्ये आपल्याला पान नंबर 51 तिथे काही पिरॅमिड बद्दलची माहिती दिलेली आहे. म्हणजे कसे असतात पिरॅमिड. जर आपण इथे बघितलं, population pyramid of country in which birth and death rate both are high is broad at the base and rapidly narrow towards the top. म्हणजे ब्रॉड असतो बेसला आणि वरती हळूहळू तो नॅरो होत जातो. आणि इन कंट्रीज वेअर डेथ रेट आर डिक्रीजिंग, जसं इंडियामध्ये आपण बघू शकतो, तर पिरॅमिड इज ब्रॉड इन दी यंगर एज ग्रुप. म्हणजे इथून जर आपण बघितलं खालून तर पिरॅमिड जो आहे तो ब्रॉड आहे आणि हळूहळू तो वरती नॅरो होत जातो. थोडक्यात डेव्हलपिंग कंट्रीजला असं असते, किंवा ब्रॉड ऍट दी बेस अँड नॅरो ऍट दी टॉप. आणि जपानचं एक इथे एक्झाम्पल दिलेलं आहे जे डेव्हलप कंट्रीमध्ये येणार. त्याचा बेस जो आहे तो पण कम्पॅरेटिव्हली नॅरो आहे आणि त्याचा जो टॉप आहे तो देखील नॅरो आहे. राईट. सो इन दॅट सिच्युएशन तुम्हाला डायरेक्टली इथे काय आयडिया मिळते की हा जो पिरॅमिड आहे हा कसा असतो. दिस विल बी ब्रॉड ऍट दी बेस अँड इट विल बी नॅरो ऍट दी टॉप. आणि मग तिथे आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, वाईड बेस अँड नॅरो टॉप. सो द डेव्हलपिंग कंट्रीज पॉप्युलेशन पिरॅमिड हॅज वाईड बेस अँड नॅरो टॉप. हे एक इथे आपल्याला क्लिअरली दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये 2 वाक्य दिलेले होते. सम लँड एरिया ऑफ इंडिया इज सिच्युएटेड इन द नॉर्दर्न हेमिस्फियर and some is situated in the southern hemisphere. आता हा थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आणि द एक्सटेन्शन ऑफ इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 7,500 किलोमीटर. आता याचा एकतर आपल्याला एनसीईआरटी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेफरन्स मिळतो, पण आपण हा एक सोर्स बघू. इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, आपली जी एनसीईआरटी आहे 11वी मधली, त्या पुस्तकाच्या दुसऱ्याच पानावरती आपल्याला काही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपले लॅटिट्यूड आहेत, किती लॅटिट्यूड पासून किती लॅटिट्यूड पर्यंत इंडिया येते, ते सगळं माहिती दिलेली आहे. आणि शेवटी इथे काय म्हणतात, डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, म्हणजे नॉर्थ पासून साऊथ पर्यंतचं टोटल अंतर आपलं किती आहे, तर 3,214 किलोमीटर आहे. आणि ईस्ट कडून वेस्ट कडे आपण गेलो तर ते अंतर किती आहे, 2,933 किलोमीटर. आता हे काय म्हणतायत, हे म्हणतायत की ते अंतर 7,500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, त्यामुळे हे वाक्य चुकलं. आणि सम लँड एरिया ऑफ इंडिया
इज सिच्युएटेड इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सम इन दी साऊदर्न हेमिस्फिअर. आता हे नॉर्दर्न आणि साऊदर्न कशामुळे होते? इक्वेटरमुळे होते. पण भारताच्या मधून इक्वेटर जातो का? नाही जात. त्यामुळे आपला जो पूर्ण लँड एरिया आहे भारताचा तो पूर्णपणे कुठे असणार आहे? तर आपला नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये असणार आहे, साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये नसणार. त्यामुळे हेही चुकीचं आहे. आणि याचा रेफरन्स बऱ्याचशा ठिकाणी 5-6वीच्या पुस्तकामध्ये पण याचा रेफरन्स आलेला आहे. तर हे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत, म्हणजे तुमचं 2 उत्तर राहणार. ए आणि बी दोन्हीही इनकरेक्ट आहेत. सो हा एक प्रश्न झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हिमालयन रिव्हर्स, पहिलं वाक्य काय आहे? हिमालयन रिव्हर्स क्रॉस मेनी हिमालयन रेंजेस अँड शिवालिक हिल्स अँड एंटर इन टू दी प्लेन एरिया. आणि दुसरं वाक्य आहे पेनिन्सुलर रिव्हर्स फ्लो थ्रू दी रिफ्ट व्हॅली क्रिएटेड बाय दी फॉल्ट. तसं बघायला गेलं दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि याचे रेफरन्सेस पण आपल्याला आपल्या एनसीईआरटी मध्ये मिळतात. इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट त्याच्या पान नंबर 23 वरती पहिले हे पेनिन्सुलर रिव्हर बद्दल दिलेलं आहे. पेनिन्सुलर रिव्हर इथे ते म्हणतायत की नर्मदा अँड तापी विच फ्लो थ्रू दी रिफ्ट व्हॅली, म्हणजे पेनिन्सुलर रिव्हर्स ज्या आहेत त्या रिफ्ट व्हॅली मधून मूव्ह होतात हे तिथे क्लिअरली सांगितलेलं आहे. दीज आर फ्लोईंग थ्रू दी रिफ्ट व्हॅली. रिव्हर आर फ्लोईंग थ्रू दी रिफ्ट व्हॅली, राईट. सो त्यामुळे पहिलं तर हा रेफरन्स आला पेनिन्सुलर रिव्हर फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली. त्यानंतर दुसरा हिमालयन रिव्हर बद्दल त्याच धड्यामध्ये इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट पान नंबर 20 इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे हिमालयन रिव्हर्स पास थ्रू जायंट गॉर्जेस विच आर कार्व्ड आउट बाय इरोजनल ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन सायमल्टेनियसली विथ द अपलिफ्ट ऑफ हिमालय. म्हणजे हिमालयामधून त्या नद्या वाहतात, हे एक झालं. आणि दुसरं आपण जे वाक्य बोललो तिथं की वाईल एंटरिंग दी प्लेन, ते म्हणलं ना की तिथं की नद्या प्लेन एरियामध्ये जात आहेत, तिथे दिलेलंच आहे वाईल एंटरिंग दी प्लेन दे फॉर्म डिपॉझिशनल फीचर्स. म्हणजे इथे जे दोन्ही वाक्य दिलेले आहेत हे दोन्हीही वाक्य तसे बरोबर आहेत. किंवा हिमालयन रिव्हर्स कुठून फ्लो होतात आणि पेनिन्सुलर रिव्हर कुठून फ्लो होतात, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणजे तुमचं उत्तर इथे काय असणार आहे? 1 असणार आहे. हा एक प्रश्न झाला एनसीईआरटी मधला. त्यानंतर पुढचा प्रश्न. द रेन फेड अँड रेन शॅडो एरिया आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायक्लॉनिक रेनफॉल, कन्व्हेक्शनल रेनफॉल, ओरोग्राफिक रेनफॉल आणि थर्मल रेनफॉल. द डायरेक्ट आन्सर काय आहे? ओरोग्राफिक रेनफॉल. आणि याचा रेफरन्स आपल्याला कुठे मिळतो? तर आपलं फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी ही जी एनसीईआरटी आहे त्याच्या पेज नंबर 89 वरती ओरोग्राफिक रेन वेगवेगळ्या प्रकारचे रेनफॉलचे टाइप दिलेले आहेत. त्यामध्ये ओरोग्राफिक रेनफॉल बद्दल सांगितलेलं आहे. आणि ते शेवटी त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये जो शब्द आहे ना रेन शॅडो तो इथे दिलेला पण आहे. द एरिया सिच्युएटेड ऑन द लीवर्ड साइड विच गेट लेस रेनफॉल इज नोन ॲज रेन शॅडो एरिया अँड द साइड विच इज गेटिंग मोर रेनफॉल इट इज नथिंग बट रेन फेड एरिया. असे 2 शब्द जे आपल्याला इथे दिलेले आहेत. सो रेन शॅडो एरिया आणि यावरून आपण डायरेक्टली या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ओरोग्राफिक रेनफॉल. ओके. सो हा एक ओव्हरऑल ही एक पूर्ण आपल्याला यामध्ये आयडिया मिळते. आणि इथे जर आपण बघितलं तर किती टोटल एक मला वाटतं 7 ते 8 प्रश्न जरी आपल्याला सापडतायत की जे एनसीईआरटी मधून आपल्याला डील करता येतात. असं होणार नाहीये की असं आपण असंही म्हणत नाही की प्रत्येक प्रश्न जो आहे तो हा प्रश्न हे उत्तर हा प्रश्न हे उत्तर असं जरी नसलं तरी आपल्याला बरीचशी आयडिया मिळते. बेसिक्स क्लिअर होतात आपले आणि प्रश्न सोडवण्यासाठी जे आपल्याकडे नॉलेज पाहिजे ते नॉलेज आपल्याला एनसीईआरटी मधून मिळते. ओके. सो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये अजून एक बॅच आपण इथे रन करतोय. बॅचचं नाव आहे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. हा फ्री पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला यूपीएससी एमपीएससी कंबाईंड एक्झामसाठी पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाणार. आणि आपल्याकडे चीफ मेंटर कुलदीप प्रधान सर आहेत, डेप्युटी सीईओ. आणि त्यांच्या थ्रू आपण हे पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. आणि यामध्ये तुम्हाला जर या बॅचला एनरोल करायचं असेल तिथं हा QR कोड दिलेला आहे त्याला तुम्ही स्कॅन करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला मिळतील तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून एनरोल करू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण हा कोणता पेपर बघितला? 2018चा पेपर बघितला. आणि हे वेगवेगळे प्रश्न आणि त्याचे काय सोर्सेस राहू शकतात एनसीईआरटी मधून त्याचं एक आयडिया आपण या सेशन मध्ये घेतली. सो इथून पुढे असेच काही महत्वाचे सेशन्स आपण घेत पुन्हा भेटत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.